नमस्कार, मी नागेश करपे. आपण पाहतात महाराष्ट्र दर्पण. अणदूर येथील सामान्य परिवारातील पवन घुगरे स्वच्छतेच्या ध्येयाने प्रेरित होऊन गावातील विविध भागातील स्वच्छता करत असतात. त्यांनी स्वच्छतेची मोहीम हाती घेऊन युवकापुढे एक मोठा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या नजरेतून गावात गवत काडी कसपट व्यापलेली ही स्मशानभूमी तर कशी सुटेल हे विशेष. गावच्या महामार्गालगत असलेल्या स्मशानभूमीभोवती काड्या कसपट गवत कचरा मोठ्या प्रमाणात साचला होता. अंत्यविधीला येणाऱ्या नागरिकांना अंत्यविधीसाठी कसरत करावी लागत होती. विशेष करून महिलांना याचा त्रास मोठा होता. या बाबतीत जाणीव झाल्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर असलेले युवक पवन घुगरे यांनी स्वतःच्या स्वखर्चाने जेसीबी लावून स्मशानभूमीची सर्व परिसरात स्वच्छता केली. घुगरे यांच्या या कार्याची जाणकार नागरिकांतून स्तुती होत असून त्यांना सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. सहसा स्मशानभूमीकडे कोणाचेही लक्ष नसते. जेव्हा आपण स्मशानभूमीत जाऊ त्यावेळी येणाऱ्या अडचणीवर तात्पुरती मात करून आपण तिथून काढता पाय घेतो. त्यावर कशी तरी मात करून अंत्यविधीला आलेले नागरिक परत फिरतात. परंतु अशा ठिकाणी स्वच्छतेचा विचार येणे ही खूप मोठी बाब आहे. त्यांच्या या महान कार्याला महाराष्ट्र दर्पणच्याही खूप खूप शुभेच्छा.